EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, स्पर्धाग्राम या ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे। मी अवधूत कल्याणे। आपण मागेही बघितलंय, मागच्याही व्हिडिओमध्ये आपण जे काही आयोगाचे पाठीमागचे जे काही प्रश्न आहेत 2019 चे असतील 2020 चे असतील त्या प्रश्नांचं विश्लेषण घेतलंय। आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत तर 2018 राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे काही भूगोल विषयाचे प्रश्न आहेत ह्यांच्या संदर्भात जे काही माहिती घेणार आहेत ह्यांच्या संदर्भात थोडासा विश्लेषण बघणार आहे। कारण मी तुम्हाला अगोदरही सांगितलंय की राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघणं हे काय आहे तर प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघणं म्हणजे आपल्या अभ्यासाला व्यवस्थित दिशा देणं आहे। आपण राईट ट्रॅक वरती चाललोय की नाही हे व्यवस्थित बघणं गरजेचं आहे। जर आपला ट्रॅक व्यवस्थित असेल तर अभ्यास परिपूर्ण होईल, मार्क्स चांगले येतील। त्यासाठी काय करणं गरजेचं आहे की आयोगाचे पाठीमागचे प्रश्न समजून घेणं, त्यांचा एरिया समजून घेणं, ते किती डेप्थ मध्ये आहेत हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। चला 2018 चे जे काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले हे प्रश्न बघूयात आपण। त्याच्यामध्ये येऊयात। पहिला प्रश्न जर बघितला भूगोलाचा तर तुम्हाला काय सांगितलंय, योग्य जोड्या जुळवा हा प्रश्न दिलाय। काय दिलाय? योग्य जोड्या जुळवा। ह्याच्यामध्ये जर बघितलं हे थोडेसे ऑड साइड प्रश्न म्हणेल मी ह्यांना। ह्यांच्यामध्ये जर बघितलं, कारण 2019 च्या प्रीवियस इयर क्वेश्चन्स मध्ये जर बघितलं आपण तर असाच एक जोड्या लावाचा प्रश्न होता। तिथं पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भातले काही सिद्धांत होते आणि ते सिद्धांत कुणी मांडलेत, त्या सिद्धांत मांडणाऱ्या व्यक्तींची नावं होती। इथं जर बघितलं आपण, इथं काय आहे, इथं पण जोड्या लावाचा प्रश्न आहे। प्रश्न काय विचारला गेलाय, एका बाजूला एक लिस्ट दिली आहे, दुसऱ्या बाजूला एक लिस्ट दिली आहे। पहिली गोष्ट आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की ही लिस्ट कशाची आहे, ही लिस्ट कशाची आहे। ही जर लिस्ट बघितली, ह्या साईडची नावं जर बघितली, अ ब क आणि ड जर ही नावं बघितली, ही भूगोलामधलीच एक शाखा असणारी मानवी भूगोल म्हणून जी काही शाखा आहे त्या मानवी भूगोलावरती लिहिली गेलेली ही पुस्तकांची लिस्ट आहे। मानवी भूगोलावरती जी काही पुस्तकं लिहिली गेली त्यांची ही लिस्ट आहे। आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला तुमच्या लक्षात आलं असेल आता, ही जी पुस्तकं आहेत मानवी भूगोलावरची, ही मानवी भूगोलावरची पुस्तकं कोणी लिहिलीत त्यांची नाव आहेत ह्या बाजूला। आपल्याला योग्य जोडव्या काय, कुठलं पुस्तक कुणी लिहिलंय हे जर व्यवस्थित बघितलं, ह्याला थोडंसं रिसेंटली हा टॉपिक प्रिलिम्स पुरता नाहीये, प्रिलिम्सला नाहीये, पण प्रश्न विचारला गेलाय, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की मानवी भूगोलातली पुस्तकं आहेत। राज्यसेवा मुख्य परीक्षा जो काही आता 2020 मध्ये मुख्य परीक्षेचा सिलेबस बदललाय त्याच्यामध्ये जे काही मानवी भूगोल हा घटक समाविष्ट करण्यात आलाय त्या मानवी भूगोलामधली ह्या पुस्तकांची लिस्ट आहे। इथं जर बघितलं अडकुंडे म्हणून पुस्तक आहे, अडकुंडे जर पुस्तक बघितलं हे कोणी लिहिलंय, कार्ल रिटर म्हणून शास्त्र हे आहेत भूगोलतज्ञ, त्यांनी लिहिलंय, मानवी भूगोलाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ। त्याच्यानंतर अँथ्रोपोजिओग्राफी म्हणून लिहिलंय फेडरिक रेड्झल, हे मानवी भूगोलाचे जनक म्हणलं जातं ह्यांना, फेडरिक रेड्झलला। त्याच्यानंतर जिओग्राफिया ह्युमेना म्हणून आहे, जिओग्राफिया ह्युमेना कोणी लिहिलंय, जीन ब्रुन्स म्हणून शास्त्रज्ञ। आणि त्याच्यानंतर कॉस्मॉस म्हणून पुस्तक आहे मानवी भूगोलाचे, हे कुणी लिहिलंय, अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट म्हणून शास्त्रज्ञ ही नाव आहेत। ह्याच्यामध्ये जर पर्याय बघितला तर काय, अरकुंडे 3 नंबर कार्ल रिटर असेल। 3 नंबरला जर बघितलं आपण, 3 नंबरला एकच पर्याय आपल्याकडे, पर्याय क्रमांक 3। त्याच्यानंतर जर बघितलं अँथ्रोपोजिओग्राफी फेडरिक रेड्झल असेल, त्याच्यानंतर जिओग्राफी ह्युमेना जीन ब्रुन्स असेल, कॉस्मॉस कुणे अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट असेल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल। पर्याय क्रमांक 3 असा एक आउटसाइड प्रश्न 2018, 2019, 2020 ह्या प्रिलिम्सला एक असे वेगवेगळ्या झोनवरती जाऊन एमपीएससी थोडेसे प्रश्न विचारते सध्या। त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। साधा सोपा प्रश्न विचारलाय, ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेची आहे। खूप बेसिक गोष्टीवरती प्रश्न आहे। बरेच जण हा टॉपिक बघायला विसरतात। अक्षवृत्त आणि रेखावृत्त हा भूगोलातला सर्वात बेसिक टॉपिक आहे। ह्या बेसिक टॉपिक वरती आलेला हा प्रश्न आहे। 2020 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक प्रश्न विचारला गेला होता। तिथं थोडंसं कॅल्क्युलेशन विचारलं होतं, इथं साध्या गोष्टी विचारल्यात। बघूयात आपण काय विचारलंय। खालील विधानांची सत्यता तपासा आणि कोणती विधान बरोबर आहेत ते ओळखायला सांगितले आपल्याला। पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांशात फिरते हे विधान अ आहे।
पृथ्वी 24 तासात 360 रेखांश म्हणजे 360 रेखावृत्त पार करते असं म्हणणं आहे त्यांचं. ह्याचा जर अर्थ बघितला तर पृथ्वी 24 तासात 360 रेखावृत्त पार करते हे विधान आहे. विधान ब काय सांगते आपल्याला, प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिट कालावधी लागतो. हे जर बेसिक ज्यांनी हा टॉपिक व्यवस्थित केला असेल त्यांना हे लगेच कळेल की ही विधानं कशी आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत. ही दोन्ही विधानं कशी बरोबर आहेत ह्याच्याकडे जाऊयात आपण. ही जी काही पृथ्वीच्या पृष्ठभागावरती उत्तर ध्रुवापासून निघणारी आणि दक्षिण ध्रुवाला येऊन मिळणारी विषुवृत्ताला काटकोनात छेदणारी जी काही उभी अर्धवर्तुळ आहेत त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो. कुठली उभी अर्धवर्तुळ आहेत, अशी किती उभी अर्धवर्तुळ आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काढतो. आपल्याला माहिती आहे पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे तर पृथ्वी किती डिग्री असेल, पृथ्वी 360 डिग्री असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती प्रत्येक डिग्रीवरती आपल्याला किती रेखावृत्त काढता येतील, 360 रेखावृत्त काढता येतील. किती रेखावृत्त काढता येतील, 360. मग ही 360 पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, स्वतःभोवती परिवलन करते, म्हणजे 24 तासामध्ये ती परिवलनाची एक फेरी पूर्ण करते, म्हणजे ती 24 तासात 360 रेखावृत्त पार करते. किती तासात, 24 तासामध्ये. म्हणजे पहिलं विधान काय असायला पाहिजे, पहिलं विधान बरोबर असायला पाहिजे की 24 तासात पृथ्वी 360 रेखांशामध्ये फिरते. पुढे येऊयात. 24 तासामध्ये जर पृथ्वी 24 तास पृथ्वी किती 360 रेखावृत्त पार करते तर एका तासामध्ये पृथ्वी किती रेखावृत्त पार करेल हे जर बघितलं आपण, ह्याचा जर तिरकस गुणाकार केला 360 डिवायडेड बाय 24 हे जर बघितलं तर पृथ्वी एका तासामध्ये किती रेखावृत्त पार करते, 15 रेखावृत्त पार करते एका तास. पण हे एक तास म्हणजे किती, एक तास म्हणजे किती आहेत आपले 60 मिनिट. म्हणजे 60 मिनिटामध्ये पृथ्वी काय करते, आपल्याला कारण मिनिटामध्ये का बरं गेलं आपण, आपल्याला प्रश्न विचारलाय मिनिटामध्ये, प्रश्न काय विचारलाय मिनिटामध्ये, त्याच्यामुळे आपल्यालाही तिथं मिनिटामध्ये जावं लागेल. एक तास म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिटात 15 रेखावृत्त जर पार करत असेल पृथ्वी तर आपल्याला विचारलं गेलंय एक रेखावृत्त पार करायला पृथ्वीला किती वेळ लागतो हे जर बघायचं असेल तर परत आपल्याला काय करावं लागेल, एक रेखावृत्त पार करायचं असेल पृथ्वीला तर 60 डिवायडेड बाय 15 इथं जर बघितलं तर हे किती येईल, 4 मिनिट. ह्याचं उत्तर यायला पाहिजे. म्हणजे विधान 2, एक रेखावृत्त पार करायला पृथ्वीला 4 मिनिट लागतात. ह्याचा अर्थ काय, विधान ब सुद्धा काय आहे, बरोबर आहे. विधान अ आणि विधान ब बरोबर आहेत. तर पर्याय कुठला बरोबर असेल, पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. विधान अ आणि विधान ब ही दोन्ही विधानं बरोबर आहेत हे सांगावं लागेल आपल्याला. चला त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊयात. इथं जर बघितला, हा जर प्रश्न बघितला तर प्रश्न तुम्हाला निश्चित कळायला पाहिजे. भूरूपशास्त्र हा जर प्रश्न वाचला, खालीलपैकी कोणती भूरूप भू अंतर्गत शक्तीचा, भू अंतर्गत शक्ती म्हणजे कुठल्या, भूरूपशास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आपल्याला अंतर्गत शक्ती, बहिर्गत शक्ती म्हणजे ज्या शक्ती पृथ्वीच्या अंतरंगातून काम करतात त्यांना आपण अंतर्गत शक्ती म्हणतो, एंडोजेनेटिक फोर्सेस म्हणतो. त्या एंडोजेनेटिक फोर्सेस वरती आपल्याला प्रश्न विचारला गेला. त्याच्यानंतर काय विचारलं गेलंय, भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही हे विचारलं गेलंय. व्यवस्थित बघा. जर आपण बघितलं भू अंतर्गत शक्तीमध्ये जर गेलोत आपण, अंतर्गत शक्तीमध्ये 2 प्रकारच्या शक्ती आहेत. अंतर्गत इथं येतो मी थोडस. अंतर्गत शक्ती एंडोजेनेटिक फोर्सेस म्हणतो आपण त्यांना, भू अंतर्गत शक्ती म्हणा किंवा अंतर्गत शक्ती म्हणा. ह्यांचे दोन फोर्सेस आहेत. एक भूखंड निर्माण करणाऱ्या शक्ती आहेत, त्याच्यानंतर पर्वत निर्माण करणाऱ्या शक्ती आहेत. कुठल्या, भूखंड निर्माण करणाऱ्या आणि पर्वत निर्माण करणाऱ्या शक्ती आहेत. ह्या भूखंड निर्माण करणाऱ्या शक्तीमध्ये जर क्लासिफिकेशन बघितलं आपण, इथं जर बघितलं ऊर्ध्वगामी दिशेमध्ये आणि अधोगामी दिशेमध्ये काम करणाऱ्या शक्ती आहेत. कुठल्या, अधोगामी दिशेमध्ये काम करणाऱ्या शक्ती आहेत. पर्वत निर्माण करणाऱ्या ओरोजेनिक फोर्सेस ज्याला आपण म्हणतो, हे ज्या काही भूखंड आहेत ह्या इपिरोजेनिक फोर्सेस आहेत. पर्वत निर्माण करणाऱ्या शक्तीमध्ये आपण त्याला ओरोजेनिक फोर्सेस म्हणतो. इथं जर बघितलं आपण तर इथं ताणजन्य फोर्सेस आहेत, टेन्शनल फोर्सेस आहेत. टेन्शनल फोर्सेस म्हणजे एकमेकांपासून विरुद्ध दिशेने काम करणाऱ्या शक्ती आहेत. आणि जर दुसरं बघितलं संकोचीय शक्ती आहेत किंवा ज्याला आपण कॉम्प्रेशनल फोर्स म्हणतो, एकाच दिशेने काम करणाऱ्या शक्ती आहेत. जर आपल्याला प्रश्न बघितला तर भू अंतर्गत शक्तीमध्ये जर पर्याय बघितले
ग्रॅबन दिसतंय, ग्रॅबन हे दिसतंय तुम्हाला. ग्रॅबन म्हणजे काय? ज्या भागामध्ये जमीन थोडीशी खचलेली आहे, खचदरी सारखा खोलगट भाग निर्माण झालाय. काही पुस्तकामध्ये ग्रॅबन आणि खचदरी एकाच अर्थाने वापरलाय, पण ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे, एक बेसिक डिफरन्स आहे. ग्रॅबन हे छोट्या आकाराचे आहेत, छोट्या अंतरावरती पसरलेले आहेत, पण खचदरीच्या बाबतीत जर गेलो आपण, खचदरी विस्तीर्ण एरियावरती पसरलेली असेल. खचदरीचं जर एक्झाम्पल बघितलं आपण आफ्रिकन रिफ्ट व्हॅली हे खचदरीचं उदाहरण देतो. आफ्रिकेची खचदरी जिची जर लांबी बघितली तर लांबी किमान 4000 किलोमीटर लांब इतकी खचदरी आहे ती. बेसिक डिफरन्स काय ग्रॅबन आणि खचदरीमध्ये की ग्रॅबन हे कमी अंतरावरती, कमी एरियावरती पसरलेले असतात, जास्ती खोल नसतात. पण इथं जर बघितलं खचदरी विस्तीर्ण एरियावरती विस्तीर्ण एरियावरती पसरलेली असते. हे दोन्ही जर गोष्टी बघितल्या, ग्रॅबन आणि खचदरी, ह्या कशामुळे निर्माण होतात? कुठल्या फोर्सेसमुळे निर्माण होतात? तर ताणजन्य फोर्सेसमुळे निर्माण होतात, टेन्शनल फोर्सेसमुळे निर्माण होतात. हे टेन्शनल फोर्सेस कुठल्या आहेत? पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीचे परिणाम आहेत. ताणजन्य हालचाली म्हणतो, ज्यावेळेस दोन भूभाग एकमेकांपासून वेगळे होतात, जो काही मधला भाग आहे, दोघांच्या मधला भाग आहे, हे दोन भूभाग एकमेकांपासून वेगळे होतात, मधला भाग आहे खाली खचतो, काय निर्माण होतात? ग्रॅबन आणि खचदरी निर्माण होते. त्याच्यानंतर म्हणजे पर्याय क्रमांक 1 गेला, 4 गेला, हे दोन्हीही अंतर्गत शक्तीचे परिणाम आहेत. त्याच्यानंतर आपण जर आलोत गटपर्वताकडे आलोत. गटपर्वत कुठे निर्माण होतील बघा. गटपर्वत जर बघितलं तर ज्या वेळेस दोन फोर्सेस, दोन बल एकमेकांच्या दिशेने काम करत असतील, एकमेकांच्या दिशेने क्षितिज समांतर दिशेमध्ये काम करत असतील, त्यावेळेस हे दोन फोर्सेस एकत्र येत असताना जो काही मधला भाग आहे, ह्या मधल्या भागावरती दाब वाढतो. इथं जर बघितला, ह्या बाजूला ही एक लाईन आहे, ह्या बाजूने फोर्स काम करतोय, ह्या बाजूने फोर्स काम करतोय. ज्यावेळेस हे दोन फोर्सेस एकमेकांच्या दिशेने काम करेल, हा भूभाग थोडासा उंचावला जाईल. ज्यावेळेस आणखी फोर्स वाढेल, हा भूभाग परत आणखी उंचावला जाईल. फोर्स जास्ती वाढला, परत भूभाग उंचावला जाईल, उंची हळूहळू वाढत जाईल. काय म्हणतो आपण त्याला? फोल्ड पडणे म्हणतो, वळ्या निर्माण होणे म्हणतो. आणि ह्या वळ्या ज्यावेळेस प्रचंड मोठ्या भूपृष्ठावरती निर्माण होतात, कुठल्या शक्तीमुळे असतील? संकोचीय किंवा कॉम्प्रेशनल फोर्सेसमुळे असतील, त्यावेळेस काय निर्माण होतात? गटपर्वत निर्माण होतात. म्हणजे ग्रॅबन, गटपर्वत आणि खचदरी हे कशाचे परिणाम आहेत? अंतर्गत शक्तीचे परिणाम आहेत. आपल्याला काय विचारलंय? नाही कोण, राहिलंय कोण? अवशिष्ट पर्वत. अवशिष्ट पर्वत म्हणजे काय? ज्यांची निर्मिती अतिप्राचीन कालखंडामध्ये झाली आहे. कधी काळी ते पर्वत होते, परंतु आता त्यांची निर्मितीची प्रक्रिया कंप्लीट थांबली आहे. त्यांच्यावरती, ह्या पर्वता शिखरांवरती जी काही बाह्य कारक आहेत, एक्सटर्नल फोर्सेस आहेत, ह्या एक्सटर्नल फोर्सेसनी काम करायला सुरुवात केली आहे. एक्सटर्नल फोर्सेसनी काम करायला सुरुवात केली आहे. हळूहळू ह्यांची एक्सटर्नल फोर्सेसमुळे ह्यांची काय होते? झीज होते, ह्यांची उंची कमी होते. आता हे फक्त नावाला पर्वत राहिलेत. अवशिष्ट पर्वताचं जर उदाहरण घेतलं तर भारतामध्ये अरवली पर्वत घ्या. अरवली पर्वताची जर निर्मिती बघितली, कुठला पर्वत? अरवली पर्वत. अरवली पर्वताची जर निर्मिती बघितली तर अरवली पर्वताची निर्मिती ही पृथ्वीच्या निर्मितीनंतरच्या कालखंडामधली आहे. अतिप्राचीन कालखंडातली निर्मिती आहे ह्याची अरवली पर्वताची. कधी काळी अरवलीची जी काही शिखरं आहेत, ही शिखरं सध्याच्या हिमालयातल्या शिखरापेक्षाही उंच होती. म्हणजे अरवली पर्वताची उंचीची जर शिखरं बघितली तर ही 8000-9000 मीटर उंचीची होती. परंतु निर्मितीची प्रोसेस जी आहे अरवली पर्वताची ही कंप्लीट थांबलेली आहे. प्रोसेस एकदा निर्मितीची थांबली की हळूहळू काय होतात? बाह्य फोर्सेस काम करायला सुरुवात करतात. हळूहळू काय होतात? बाह्य शक्ती, ऊन, वारा, पाऊस, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, ह्या सगळ्या बाह्य शक्ती काम करायला सुरू होतात. बाह्य शक्ती हळूहळू ह्या पर्वतांची झीज करायला सुरुवात होतात. ह्यांची उंची कमी करतात, विस्तार कमी करतात. ह्यांना काय? आता हे कधी काळी पर्वत होते, आता फक्त पर्वताचे अवशेष शिल्लक राहिलेत. जर अरवलीमध्ये सर्वात उंच शिखर बघितलं तर गुरु शिखर आहे 1722 मीटर उंचीचं. 1722 मीटर उंचीचं. ह्याचा अर्थ काय? कधी काळी अरवली पर्वतातली शिखरं 8000-9000 मीटर उंचीची होती. आता जर बघितलं तर सर्वात उंच शिखर 1722. म्हणजे काय? पर्वताचे फक्त अवशेष शिल्लक राहिलेत, म्हणून ह्याला काय म्हणतो? अवशिष्ट पर्वत. पण अवशिष्ट पर्वत कशाचा परिणाम आहे? बहिर्गत शक्तींचा, एक्झोजेनिक फोर्सेसचा परिणाम आहे. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. ह्या गोष्टीवरती येऊयात. थोडासा प्रमोशनचा भाग, स्पर्धाग्राम या ऑनलाईन
ॲपवरती, एज्युकेशन ॲपवरती भूगोल विषयाच्या ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत. राज्यसेवा पूर्व, मुख्य, संयुक्त गट ब, क, वनसेवा असेल, PSI डिपार्टमेंटल एक्झाम असतील, इतर सरळ सेवा आहेत, ह्या सगळ्या विषयांच्या बॅचेस भूगोलच्या तुम्हाला स्पर्धाग्राम या ऑनलाईन ॲपवरती उपलब्ध आहेत. तुम्ही एकदा स्पर्धाग्राम ॲप इन्स्टॉल करा. तुम्हाला काहीही अडचण असेल तर ह्या स्पर्धाग्रामच्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. चल पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न घेऊयात. काय विचारलाय बघा, पुढचा प्रश्न काय, ज्वालामुखी उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भूरूपांच्या आकृत्यात ज्वालामुखी उद्रेकामुळे जे काही वेगवेगळ्या आकाराचे कोन निर्माण होतात, शंकू निर्माण होतात, त्याच्या डायग्राम्स दिल्या गेल्या तुम्हाला इथं. ह्या ज्या डायग्राम्स आहेत ह्या कुठल्या शंकूच्या आहेत, कुठल्या आकाराचे शंकू आहेत हे विचारलं गेलं तुम्हाला. जर इथं बघितलं, ह्या पोर्शन मध्ये जर बघितलं, ह्या भागामध्ये जर विस्तार बघितला तर ह्या भागामध्ये जर पहिली आकृती बघितली, ह्या भागाचा उंचीवरचा विस्तार थोडासा जास्ती आहे, पण ह्याचा जर बाकी रुंदीवाला विस्तार जर बघितला, रुंदीवाला विस्तार कमी आहे. अशी केस कधी असू शकते, ज्या वेळेस ऍसिडिक लावा बाहेर येतो. कुठला? ऍसिडिक लावा बाहेर येतो. ऍसिडिक लावा काय असतो? ऍसिडिक लावामध्ये सिलिकाचं प्रमाण 65% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं हा घट्ट आहे. ज्यावेळेस घट्ट लावा बाहेर येतो तो जास्ती अंतरावरती पसरत नाही, बाहेर येतो इथंच पसरतो, ह्याच एरियावरती पसरतो. त्याच्यामुळं इथं जे काही शंकू निर्माण होतात त्यांची उंची हळूहळू काय होत जाते, वाढत जाते, रुंदीवाला विस्तार कमी होत जातो. ज्यावेळेस असे शंकू असतील, हे शंकू कुठले असतील? ऍसिडिक शंकू असतील. कुठले असतील? ऍसिडिक शंकू असतील. पर्याय कुठे आहे? ऍसिड लावा शंकू, बेसिक लावा शंकू, ऍसिड लावा शंकू, सिंडर शंकू. सिंडर शंकू नाहीयेत, बेसिक शंकू नाहीयेत. का बरं नाहीयेत हेही त्या गोष्टीकडे येतो. पर्याय 1 आणि 3 दोनच गोष्टी उरल्यात आपल्याकडे. ह्या गोष्टीकडे येऊयात. इथं जर बघितला तुम्हाला उंची जास्ती दिसणार नाही, परंतु रुंदीवाला विस्तार आहे, विस्तीर्ण एरियावरती हे पसरलं गेलंय. हे कधी होऊ शकतं? ज्यावेळेस बेसिक लावा बाहेर पडेल. बेसिक लावा काय? बेसिक लावा ज्यावेळेस बाहेर पडेल, बेसिक लावा म्हणजे काय? ज्या लावारसामध्ये सिलिकाचं प्रमाण 30 ते 40% दरम्यान असतं, त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण? बेसिक लावा म्हणतो. बेसिक लावामध्ये सिलिकाचं प्रमाण कमी आहे, तर काय असेल? तो पातळ असेल. पातळ वस्तू प्रवाही असते, विस्तीर्ण एरियावरती पसरते. इथं जर बघितलं तर लावा उंची जास्ती नाहीये, पण रुंदी जास्ती आहे, विस्तार जास्ती आहे. म्हणून हा कुठला असायला पाहिजे? बेसिक लावा शंकू आहे. पर्यायामध्ये बघा, ऍसिडिक झाल्यानंतर संमिश्र आहे, इथं ऍसिडिक झाल्यानंतर बेसिक आहे. पर्याय काय असायला पाहिजे आपला? पर्याय क्रमांक 3 बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर इकडे येतो मी, ही डायग्राम बघा व्यवस्थित. इथं वेगवेगळे पट्टे दाखवलेत तुम्हाला. ह्या पोर्शन मध्ये वेगवेगळा बेल्ट आहे, इथं वेगळं मटेरियल आहे. संमिश्र शंकू कधी निर्माण होतात? ज्यावेळेस लावा रस ज्यावेळेस बाहेर पडत असतो, एका मुख्य ह्या ओपनिंग मधून बाहेर पडतो, सोबत त्याला साईडला पण ओपनिंग निर्माण होतात. ह्याही बाजूला एखादी ओपनिंग निर्माण होते, ह्याही बाजूला एखादी ओपनिंग निर्माण होते त्यावेळेस. आणि ज्यावेळेस हा कोन तयार होत असतो, इथं वेगवेगळ्या मटेरियलचे लेअर निर्माण होतात. पहिलं मटेरियल असेल जे काही लावारसातलं लिक्विड मटेरियल असेल, त्याच्यानंतर दुसरे जी काही लेअर निर्माण झाले इथं कुठलं तरी सॉलिड मटेरियल असेल, राख असेल, वेगवेगळ्या दगडांचे दगडगोटे छोटे छोटे तुकडे असतील, इथं वेगळं मटेरियल असेल, वेगवेगळ्या मटेरियलचे थर निर्माण झालेले दिसतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बाजूने तुम्हाला ओपनिंग निर्माण झालेल्या दिसतात. ज्यावेळेस असे काही कोन असतात लावारसापासून निर्माण झालेले, ह्यांना आपण संमिश्र शंकू म्हणतो किंवा कंपोजिट कोन म्हणतो ह्याला. हा जर प्रकार बघितला तर 4थ्या क्रमांकाला ड इथं आहे. जो राहिलाय कुठला आहे? सिंडर शंकू आहे. कुठला राहिलाय? सिंडर शंकू. ज्यावेळेस लावारसामधून मोठ्या प्रमाणात गॅसियस मटेरियल बाहेर पडतं, सॉलिड मटेरियल खूप कमी बाहेर पडतं. सॉलिड मटेरियल ह्या बाजूला येऊन थांबतं, ह्या बाजूला हे इतकंसं फिक्स बसलेलं नसतं, फक्त थोडीशी उंची वाढत जाते. हा कुठला कोन आहे? हा सिंडर शंकू आहे. हा कुठला शंकू आहे? हा सिंडर शंकू आहे. ह्याला हे जे आकार बघितले, आकारावरून कळलं पाहिजे आपल्याला की कुठला कोन कुठल्या प्रकारचा आहे. पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ऍसिड लावा, बेसिक लावा, सिंडर शंकू आणि संमिश्र शंकू. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, 5वा प्रश्न घेऊयात. काय विचारलंय बघा, हवामानावरती प्रश्न दिसतोय. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे, बरोबर व्यवस्थित लक्ष द्या. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. म्हणजे हवामान टॉपिक आहे. हवामान टॉपिक मध्ये विंड्स, वारे म्हणून टॉपिक आहे. वाऱ्यांमध्ये 2 प्रकार आहेत, स्थानिक वारे, ग्रहीय वारे. आपल्याला काय विचारलंय? ग्रहीय वारे विचारले, प्लॅनेटरी विंड्स विचारलेत. कुठले? प्लॅनेटरी विंड्स विचारलेत. आपल्याला माहिती आहे, आपण जर बघितलं, ही डायग्राम तुमच्या लक्षात आली असेल लगेच. इथं जर बघितलं 0 ते 5 डिग्री उत्तर, 0 ते 5 डिग्री दक्षिण अक्षवृत्तावरती लो प्रेशर बेल्ट निर्माण होतोय, ज्याला आपण इक्विटोरियल लो प्रेशर बेल्ट म्हणतो, डोल्ड्रम म्हणतो. त्याच्यानंतर
30 डिग्री उत्तर ते 30 डिग्री दक्षिण, त्याच्यानंतर 30 डिग्री उत्तर ते 30 डिग्री उत्तर ते 35 डिग्री उत्तर, 30 डिग्री दक्षिण ते 35 डिग्री दक्षिण, ह्या झोनमध्ये तुम्हाला जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला दिसेल. त्याला काय म्हणतो आपण? सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट म्हणतो, अश्वाक्षांश किंवा हॉर्स लॅटिट्यूड म्हणतो. त्याच्यानंतर सब पोलार लो प्रेशर बेल्ट आहे, 60 ते 66.5 डिग्री उत्तर आणि 60 ते 66.5 डिग्री दक्षिण सब पोलार लो प्रेशर बेल्ट आहे. आणि दोन्ही ध्रुवावरती उत्तर ध्रुव असेल आणि दक्षिण ध्रुव असेल, तापमान कमी असल्यामुळे हाय प्रेशर बेल्ट निर्माण होतात. आता हे जे काही बेल्ट्स निर्माण झालेत, ह्या बेल्ट्समध्ये आपल्याला माहिती आहे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहे. वारे कुठं वाहत आहे? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहे. मग ह्या ज्या काही सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट आहे, ह्या सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट कडून वारे कुठं वाहत आहे? इक्विटोरियल विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहत आहे. ह्यांची जर वाहण्याची डायरेक्शन बघितली, ह्यांची वाहण्याची डायरेक्शन ही नॉर्मली पूर्वेकडून आहे. म्हणजे पहिलं वारं विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे आपल्याला क्रम विचारला ग्रहीय वाऱ्यांचा, तर वारे कुठून वाहत असतील? इथं जर पहिल्या टप्प्यामध्ये वारे कुठले असतील? पूर्वेकडून वाहतात, पूर्वीय वारे म्हणतो. पूर्वीय वाऱ्यांना दुसरं नाव आहे व्यापारी वारे, कारण प्राचीन काळामध्ये ज्यावेळेस शिडाची जहाजं होती आणि त्या जहाजांच्या मार्फत व्यापार व्हायचा, तो व्यापार, त्या व्यापाऱ्यांना हे पूर्वीय वारे आहेत. हे पूर्वीय वारे त्यांचं जहाज पुढे जाण्यासाठी, त्यांच्या प्रवासासाठी मदत करायचे, म्हणून पूर्वीय वाऱ्यांना काय म्हणतात? व्यापारी वारे म्हणतात. पूर्वीय वाऱ्यांना काय म्हणतात? व्यापारी वारे म्हणतात. ही सायकल पूर्ण झाली की उत्तरेकडे जाऊयात, वरती जाऊयात, उच्च अक्षवृत्तावरती जाऊयात. ह्या ज्या काही सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट आहेत, 30 ते 35 डिग्री उत्तर किंवा 30 ते 35 डिग्री दक्षिण, ह्या हाय प्रेशर कडून सबपोलार लो प्रेशर कडे, उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे सुद्धा वारे वाहतात. ह्या दिशेमध्ये सुद्धा वारे वाहतात. पण ह्या दिशेमध्ये वारे वाहण्याची जर डायरेक्शन बघितली, वारे पश्चिमेकडून वाहायला सुरू करतात. म्हणून ह्या टप्प्यामध्ये कुठले वारे आहेत? पश्चिमी वारे आहेत किंवा प्रतिव्यापारी वारे पण म्हणतो आपण त्याला. कुठले? पश्चिमी वारे आहेत. कुठले? पश्चिमी वारे आहेत. आणि त्याच्यानंतर जर ध्रुवाकडे गेलो आपण, ध्रुवाकडून ह्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. ह्याही पोर्शन मध्ये ध्रुवीय बेल्ट कडून, ध्रुवीय हाय प्रेशर बेल्ट कडून तुम्हाला सबपोलार लो प्रेशर बेल्ट कडे वारे वाहताना दिसतील. ते कशा आहेत? पूर्वेकडून असतील. इथं जरी बघितलं आपण, इथं दक्षिणेकडेही सेम कंडिशन असेल. हे कुठले वारे असतील? ध्रुवीय वारे असतील. कुठले वारे असतील? ध्रुवीय वारे असतील. जर आपण विषुवृत्ताकडून योग्य क्रम लावला, व्यापारी वारे, पश्चिमी वारे आणि त्याच्यानंतर ध्रुवीय वारे, हा क्रम बघूयात कुठे आहे? व्यापारी वारे 2 नंबरला बघा. व्यापारी वारे असतील, पश्चिमी वारे असतील आणि ध्रुवीय वारे असतील. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे ह्याचं उत्तर असेल. चल पुढे जाऊयात. त्याच्यानंतर कुठला प्रश्न आहे बघा? 6 नंबरचा प्रश्न आहे. 6 नंबर मध्ये काय विचारले? 2 विधानं दिली आहेत आपल्याला. विधान अ असून र हे त्याचं कारण आहे. खालीलपैकी दिलेल्या पर्यायामध्ये योग्य पर्याय निवडा. विधान अ वाचूयात. विषुवृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. बर ठीक आहे, आपण विधान गृहीत धरूयात की सागराची क्षारता कमी आहे. कारण काय दिलंय? विषुवृत्तीय प्रदेशात अतिपर्जन्य, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही त्याची वैशिष्ट्ये असलेलं आहे. ह्यांचं म्हणणं आहे की विषुवृत्तीय प्रदेशात सागराची जी काही क्षारता आहे, सॅलिनिटी आहे, सागराच्या पाण्यामध्ये क्षारांचं जे काही प्रमाण आहे ते थोडंसं कमी आहे. त्याचं कारण दिलंय. आपल्याला बघायचं हे कारण योग्य आहे का? ह्याच्यावरती जाऊयात, नकाशावरती येऊयात. विषुवृत्तीय प्रदेश जर बघितला, हा आपला विषुवृत्तीय 0 डिग्री अक्षवृत्त आहे. 0 डिग्री अक्षवृत्तावरती जर बघितलं, सूर्यकिरण वर्षभर जवळपास लंबरूप असल्यासारखी असतात. म्हणून विषुवृत्तीय प्रदेशात आपल्याला तापमान काय असेल? तापमान वर्षभर जास्त असेल. तापमान काय असेल? वर्षभर जास्त असेल. दुसरी गोष्ट, विषुवृत्तीय प्रदेश जर बघितला, जास्तीत जास्त विषुवृत्ताचा भाग सागरी प्रदेशातून जातोय. इथं पॅसिफिक ओशियन आहे, इंडियन ओशियन आहे, अटलांटिक ओशियन आहे, परत इथं पॅसिफिक ओशियन आहे. जास्तीत जास्त विषुवृत्ताचा भाग कुठून गेलाय? सागरी भागातून गेलाय. 2 गोष्टी, तापमान जास्ती आहे, विषुवृत्त जास्तीत जास्त कुठल्या एरियातून गेलंय? सागरी भागातून गेलंय. ह्याचा अर्थ काय? ह्या सागरी पृष्ठभागावरती तापमान जास्त आहे. जर सागरी पृष्ठभागावरती तापमान जास्त असेल, सूर्यापासून मिळणारी उष्णता जर जास्ती असेल, तर बाष्पीभवनाचा वेग काय असायला पाहिजे? ह्या प्रदेशामध्ये बाष्पीभवनाचा वेग जास्ती असायला पाहिजे. डेली जर बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल इथं, तर इथं कन्व्हेक्शनल करंट, हवेचे, इथं जर बघितलं, हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. कारण सागरी पृष्ठभागावरची जी काही हवा आहे, ही हवा गरम होते. ही हवा हळूहळू उंचीवरती येते, सोबत पाण्याची वाफ घेऊन येते. कन्व्हेक्शनल ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात, कन्व्हेक्शनल करंट निर्माण होतात. आणि ह्या कन्व्हेक्शनल करंटमुळे
कन्व्हेक्शनल रेनफॉल, ज्याला आपण काय म्हणतो, आरोह पर्जन्य म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, आरोह पर्जन्य म्हणतो. ह्या विषुवृत्तीय भागामध्ये रोज आरोह पर्जन्य किंवा कन्व्हेक्शनल रेनफॉल असतो. रोज डेली पाऊस पडतो 3-4 नंतर. जर तुम्ही बघितलं विषुवृत्तीय भागामध्ये, जर इथं डेली पाऊस पडत असेल, पावसाचं पाणी हे काही खारं नसतं, साधं नॉर्मल गोड्या पाण्याचा पाऊस पडतो इथं, हे रोजचा पडणारा पाऊस ह्या पाण्यामध्ये, सागराच्या पाण्यामध्ये मिसळत असेल, पहिली गोष्ट अतिपर्जन्य, रोज पाऊस पडतो. दुसरी गोष्ट आरोह पर्जन्य पडतंय, कन्व्हेक्शनल रेनफॉल पडतंय. तर कन्व्हेक्शनल रेनफॉल मध्ये, आरोह पर्जन्यामध्ये क्युम्युलो निम्बस प्रकारचे ढग निर्माण होतात, ज्याला आपण पुंज वर्षा मेघ म्हणतो. कुठले पुंज वर्षा मेघ जर बघितले तुम्ही, अत्यंत गडद काळ्या रंगाचे असतील, जास्तीत जास्त पाऊस देणारे असतात क्युम्युलोनिंबस, आणि भूपृष्ठापासून 2 ते 2.5 किलोमीटर वरती तयार झालेले हे ढग आहेत, क्युम्युलोनिंबस ढग आहेत. त्याच्यामुळे इथं जर स्टेटमेंट बघितलं आपण, अतिपर्जन्य, रोज पाऊस पडतोय, आरोह प्रकारचा कन्व्हेक्शनल रेनफॉल पडतोय. आकाश कसं आहे, अभ्राच्छादित आहे, म्हणजे ढगाळ, रोज ढगाळ वातावरण आहे. जर रोज ढगाळ वातावरण झालं तर सूर्यकिरण आतमध्ये पोहोचतील का? सूर्यकिरण आतमध्ये पोहोचणार नाही दुपारपासून. आणि त्याच्यानंतर रोज पाऊस पडतोय, समुद्र आहे, तापमान जास्त आहे, तर ह्युमिडिटी सुद्धा, आर्द्रता कशी असेल, जास्त असेल. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, रोज जर गोड पाणी सागरामध्ये विषुवृत्तीय भागात मिसळत असेल, दुपारनंतर जर आभाळ अभ्राच्छादित राहत असेल, त्याच्यामुळे सागराची क्षारता काय होणार आहे, सागराची क्षारता काय होईल, खाऱ्या पाण्यामध्ये जर रोज गोड पाणी मिसळत असेल तर सागराची क्षारता थोडीशी कमी होते. ह्या भागामध्ये, विषुवृत्तीय भागामध्ये जर सागरी क्षारता बघितली तर 34 पार्ट्स पर मिलियन, पीपीएम म्हणतो आपण. क्षारता जर बघितलं, क्षारता ह्याच्यामध्ये मेन्शन करतो. सरासरी क्षारता जर बघितली, सरासरी क्षारता 35 पीपीएम असायला पाहिजे, पण विषुवृत्तीय भागामध्ये क्षारता किती आहे, 34% मध्ये आहे, 34 पीपीएम मध्ये. ह्याचा अर्थ काय, सागराची क्षारता विषुवृत्तीय भागामध्ये कशी असेल, कमी असेल. म्हणजे विधान काय असेल, विधान अ बरोबर आहे, विधान र बरोबर आहे, पण र च योग्य कारण आहे, बिनचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 वरती येऊयात. खालीलपैकी कोणत्या रासायनिक विदारणाचा प्रकार नाहीये. कशावरती आलोय, परत वेदरिंग वरती आलोय. बहिर्गत शक्ती, एक्झोजेनिक फोर्सेस वरती आलोय आपण. एक्झोजेनिक फोर्सेस वरती जर बघितलं, एक्झोजेनिक फोर्सेस म्हणजे काय, एक्झोजेनिक फोर्सेस बहिर्गत शक्ती. कुठल्या शक्ती आहेत, बहिर्गत शक्ती आहेत. ह्या बहिर्गत शक्तीमध्ये 2 प्रकार आहेत. बहिर्गत शक्तीमध्ये 2 प्रकार आहेत. एक अपक्षरण म्हणतो किंवा अपक्षय म्हणतो, अपक्षय किंवा वेदरिंग म्हणा किंवा विदारण म्हणा. काय म्हणू आपण त्याला, विदारण. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कुठली आहे, क्षरण आहे. प्रश्न आपल्याला कुठं विचारलाय, विदारणावरती विचारलाय, अपक्षयावरती विचारलाय, वेदरिंग वरती प्रश्न विचारला. विदारणाचे जर प्रकार बघितले, विदारणामध्ये कायिक विदारण आहे. कुठलं विदारण आहे, कायिक विदारण, ज्याला आपण फिजिकल किंवा मेकॅनिकल वेदरिंग म्हणतो. त्याच्यानंतर इथं रासायनिक विदारण आहे. कुठलं, रासायनिक विदारण, ज्याला आपण केमिकल वेदरिंग म्हणतो. आणि इथं बायोलॉजिकल वेदरिंग आहे, ज्याला आपण जैविक विदारण म्हणतो. सजीवामुळे जर अपक्षय होत असेल तर जैविक अपक्षय, वेगवेगळे रासायनिक घटक पाण्यामध्ये मिसळून खडक कमकुवत होत असतील तर त्याला आपण रासायनिक अपक्षय म्हणतो. आणि तापमान, दाब ह्या प्रक्रियेमुळे जर खडक कमकुवत होत असतील तर त्याला आपण कायिक विदारण म्हणतो किंवा फिजिकल किंवा मेकॅनिकल. आपल्याला प्रश्न कुठे विचारलाय, रासायनिक अपक्षयावरती विचारलाय. जर रासायनिक अपक्षयावरती जर आलो आपण, रासायनिक अपक्षयाचे 4 प्रकार आहेत. कुठल्या आहेत, रासायनिक अपक्षयाचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. एक द्रवीकरण किंवा सोल्युशन म्हणतो, द्रवीकरण किंवा पहिला, दुसरा आहे कार्बनन. कुठला आहे, कार्बनन किंवा कार्बोनेशन म्हणतो. तिसरा आहे हायड्रेशन. तिसरा आहे कुठला, हायड्रेशन हा एक प्रकार आहे. आणि चौथा आहे भस्मीकरण. कुठला, भस्मीकरण किंवा ऑक्सिडेशन म्हणतो आपण.
भस्मीकरण किंवा ऑक्सिडेशन हे 4 प्रकार आहेत रासायनिक अपक्षयाचे. ह्याच्यापैकी द्रवीकरण दिलाय, सोल्युशन म्हणतो आपण त्याला, द्रवीकरण दिलाय. त्याच्यानंतर भस्मीकरण किंवा ऑक्सिडेशन आहे. इथं जर बघितला कार्बाम्ल किंवा कार्बोनेशन किंवा कार्बनन म्हणतो, हाही आहे. द्यायला काय पाहिजे होता, हायड्रेशन पाहिजे होता, पण हायड्रेशन दिला नाही. काय दिलाय, क्षरणक्रिया दिल्या. क्षरणक्रिया रासायनिक विधारणामध्ये येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक काय बरोबर असायला पाहिजे, उत्तर पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. तर ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा जर प्रश्न बघितला 8 नंबरचा प्रश्न घेऊयात. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा विचारलंय तुम्हाला. विधान अ घेऊयात. विशिष्ट तापमानावरती ठराविक आकारमानाच्या हवेत, विशिष्ट तापमान आहे, विशिष्ट आकारमान आहे, हवेमध्ये असणारं बाष्पाचं जे काही प्रमाण आहे, हवेमध्ये जी काही पाण्याची वाफ आहे, त्याला आपण सापेक्ष आर्द्रता म्हणतो. बरं, विधान तरी कन्सिडर करूयात. ब विधानाकडे जाऊयात. हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावरची हवेची कमाल बाष्पधारण शक्ती, ह्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात किंवा निरपेक्ष आर्द्रता म्हणतात. हे जर बघितलं तर ह्या 2 गोष्टी काय सांगतात आपल्याला डेफिनेशन सांगतात. आपल्याला कुठल्या गोष्टी विचारल्यात, निरपेक्ष आर्द्रता विचारली गेली आहे. काय विचारलं गेलंय, निरपेक्ष आर्द्रता, ज्याला आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणतो. आणि दुसरी गोष्ट काय विचारली गेली आपल्याला, सापेक्ष आर्द्रता विचारली गेली. आपल्याला काय विचारलं गेलंय, सापेक्ष आर्द्रता विचारली गेली आहे. म्हणजे काय विचारलं गेले आपल्याला, रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या दोन्हीच्या डेफिनेशन दिल्या. पण जर निरपेक्ष आर्द्रता बघितली तर निरपेक्ष आर्द्रतेची जर व्याख्या बघितली आपण, विशिष्ट तापमानाला, विशिष्ट आकारमानाला हवेमध्ये जेवढं काही बाष्पाचं प्रमाण आत्ता आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्ही ज्या रूम मध्ये बघताय व्हिडिओ, त्या रूम मध्ये जे काही तापमान असेल, त्या रूमचं जे काही आकारमान असेल, त्या आकारमानाला त्या वेळेस हवेमध्ये किती बाष्प आहे त्याची कुणासोबतही तुलना नाहीये. किती बाष्प आहे, ते बाष्प म्हणजे काय आहे, तुमची निरपेक्ष आर्द्रता आहे. पण इथं काय दिलंय, विशिष्ट तापमानाला, विशिष्ट आकारमानाला हवेमध्ये जेवढं काही बाष्प आहे त्याला काय म्हटलं गेलंय, सापेक्ष आर्द्रता. इथं सापेक्ष आर्द्रता नसायला पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं, निरपेक्ष आर्द्रता पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं, निरपेक्ष आर्द्रता पाहिजे होतं. डेफिनेशन पूर्ण निरपेक्ष आर्द्रतेची दिली आहे, पण शब्द इथं सापेक्ष आर्द्रता वापरलाय. म्हणजे विधान काय असेल, विधान अ चुकीचं असेल. विधान अ चुकीचं असेल. डेफिनेशन ही कशाची आहे, निरपेक्ष आर्द्रतेची आहे. त्याच्यानंतर विधान ब वरती येऊयात. विधान ब काय सांगितलं आपल्याला, डेफिनेशन आपल्याला कशाची दिली आहे. आता दुसरी गोष्टीकडे जाऊयात, सापेक्ष आर्द्रतेकडे जाऊयात. सापेक्ष आर्द्रता काय आहे, सापेक्ष आर्द्रता म्हणजे विशिष्ट तापमानाला, विशिष्ट आकारमानाला हवेमध्ये जेवढं बाष्पाचं प्रमाण आहे, ही व्याख्या कुणाची आहे, निरपेक्ष आर्द्रतेची. सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, निरपेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता डिवायडेड बाय, निरपेक्ष आर्द्रता डिवायडेड बाय त्या हवेची जास्तीत जास्त बाष्प ग्रहण करण्याची क्षमता. काय आहे, जास्तीत जास्त बाष्प ग्रहण करण्याची क्षमता किती आहे, हे कॅपॅसिटी, हे गुणोत्तर आहे. आणि गुणिले, ह्याला पर्सेंटेज मध्ये काढतो म्हणून गुणिले 100 हे सापेक्ष आर्द्रता आपण ऑलवेज पर्सेंटेज मध्ये मोजत असतो, म्हणून ह्याला काय आपण गुणिले 100 केलंय. ह्याचं जर साधं एक्झाम्पल बघितलं तर साधं एक्झाम्पल, निरपेक्ष आर्द्रता, भूक लागली आहे, ताट्यामध्ये आपल्याला जे काही प्लेट वाढली आहे त्याच्यामध्ये 3च चपात्या, 3च चपात्या खाणं म्हणजे काय, निरपेक्ष आर्द्रता. पण 3 चपात्या खाताय तुम्ही, पण रेग्युलर जास्तीत जास्त खायची कॅपॅसिटी किती आहे, 6 पोळ्या खाताय. 6 पोळ्या खाताय, ह्याचा अर्थ काय, तुमची सापेक्ष आर्द्रता किती असेल, तुमची सापेक्ष आर्द्रता 50% असेल. सापेक्ष आर्द्रता किती असेल, 50% असेल. तुम्हाला कॅपॅसिटी जेवढे खायचे तुमची जास्तीत जास्त जेवण्याची कॅपॅसिटी आणि प्लेटमध्ये वाढलंय किती, ह्याचं जर गुणोत्तर केलं तर तुमची काय सापेक्ष भूक निघेल. सापेक्ष भूक म्हणजे काय, सापेक्ष आर्द्रता म्हणतो आपण. साधं एक्झाम्पल दिलं आपल्याला समजण्यासाठी. तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे जेवढं ताटात समोर वाढलंय तेवढेच खा. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, ताटेमध्ये जेवढे, प्लेटमध्ये जेवढं वाढलंय तेवढंच खाणे म्हणजे तुमची निरपेक्ष आर्द्रता असेल. पण सापेक्ष काय, आत्ता वाढलंय किती आणि जास्तीत जास्त खाऊ किती शकता, गुणिले 100 म्हणजे तुमची काय असेल, सापेक्ष आर्द्रता असेल. ही गोष्ट व्यवस्थित घ्या. पण तुम्हाला इथं जर बघितलं, डेफिनेशन सापेक्ष आर्द्रतेची दिली आहे आणि खाली शब्द काय वापरलाय, निरपेक्ष ऍब्सोल्यूट विशिष्ट आर्द्रता. म्हणजे हेही विधान काय असेल, चुकीचं असेल. विधान अ आणि ब दोन्ही विधान चुकीचं असेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. हवामानामधला जो काही आर्द्रता टॉपिक आहे, ह्युमिडिटी टॉपिक आहे, त्याच्यामधला
हा पार्ट आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात. काय विचारलंय बघा, योग्य विधाने विचारली आहेत. पहिलं विधान दिलंय सागरी क्षेत्रात समतापरेषा. समतापरेषा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आयसोथर्म्स म्हणतो. आयसोथर्म्स पहिली गोष्ट कळणं आपल्याला गरजेचं आहे की समतापरेषा हे काय आहे. त्याच्यानंतर समतापरेषा एकमेकांना आणि अक्षवृत्तास जवळजवळ समांतर असतात. बर, त्याच्यानंतर दुसऱ्या विधानाकडे जाऊयात. सागरी स्थानांचं तापमान उंचीच्या परिणामापासून मुक्त असतं. इथं जर डायग्राम बघितली आपण, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पहिले ह्या समतापरेषा दिसतील. समतापरेषा म्हणजे काय, आयसोथर्म्स म्हणजे काय, जगाच्या नकाशावरती समान तापमान असणारी ठिकाणं, जगाच्या नकाशावरती समान तापमान असणारी ठिकाणं मी जर एका आडव्या रेषेने जोडत असेल तर ती आडवी रेषा म्हणजे काय असेल, समतापरेषा असेल किंवा आयसोथर्म असेल. जर तुम्ही समुद्रावरती जर बघितलात, ह्या पोर्शन मध्ये या, अटलांटिक मध्ये या किंवा तुम्ही पॅसिफिक ओशियन मध्ये या किंवा तुम्ही हिंदी महासागरामध्ये या, समतापरेषा बघा एकमेकांना समांतर आहेत, एकमेकांना जवळजवळ समांतर आहेत. एक्झॅक्ट समांतर असत नाहीत पण जवळजवळ समांतर आहेत. उत्तरेकडेही या, उत्तरेकडेही ह्या समांतर आहेत. पण ज्यावेळेस त्या जमिनीवरती जातात, जमिनीवरच्या भागामध्ये त्या वेगवेगळ्या दिशेने कर्ज घेतात. ही गोष्ट काय, समतापरेषा काय, एकमेकांना व अक्षवृत्ताला जवळजवळ समांतर आहेत. ह्याचा विधान काय असेल, बरोबर असेल. परंतु सागरी स्थानांचं जर तापमान बघितलं ते कशावरती डिपेंड आहे, अक्षवृत्तावरती डिपेंड आहे. अक्षवृत्त बदलले की सुरुवातीला हळूहळू इथलं सागरी स्थानांचं तापमान बदलतं. त्याच्यानंतर सागरी जे काही प्रवाह आहेत, ओशियन करंट्स आहेत, त्याच्यावरती सागरी स्थानांचं तापमान डिपेंड आहे. परंतु सागरी स्थानांचं तापमान कशावरती डिपेंड नाही, उंचीवरती डिपेंड नाही. म्हणून समतापरेषा कशा आहेत, एकमेकांना व अक्षवृत्तांना काय समांतर आहेत, जवळजवळ आहेत. ह्याचा अर्थ काय, अ व र दोन्ही बरोबर आहेत. र आणि हे अच, र हे अच अचूक स्पष्टीकरण आहे. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक हा 1 बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक ही जुलै मधली कंडिशन आहे. इथं सुद्धा तुम्हाला समतापरेषा जवळजवळ समुद्रावरती समांतर दिसतील एकमेकांना. प्रश्न क्रमांक 10 वरती जाऊयात. खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा. इथं बघा, ज्या ठिकाणी खंडांत उतार कॉन्टिनेंटल स्लोप असतील, अतिशय रुंद आहेत म्हणतात, अतिशय काय रुंद आहेत, विस्तारलेले आहेत, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्र तयार होतात. इथं जर डायग्राम बघितली ह्या पोर्शन मध्ये, हा तुमचा कॉन्टिनेंटल स्लोप आहे. जिथं समुद्राची खोली 600 फूट पर्यंत आहे, तिथपर्यंत कोण विस्तारलेलं असतं, तुमचे कॉन्टिनेंटल स्लोप किंवा खंडांत उतार विस्तारलेले असतात. 600 फूट खोल आहे. ह्याचा अर्थ काय, हा भाग जास्ती खोल नाहीये समुद्राच्या तुलनेने. ह्या भागामध्ये तुम्हाला सूर्यकिरण पाण्यामध्ये आतमध्ये गेलेली दिसतील. सूर्याची उष्णता जर ह्या पोर्शन पर्यंत पोहोचत असेल, खंडांत उतारावरती जर पोहोचत असेल, तर सूर्याच्या उष्णतेमुळे ह्या भागामध्ये माशांसाठी खाद्य असलेले, ज्याला आपण प्लॅंक्टॉन्स म्हणतो, त्याला मराठीमध्ये आपण प्लवंग म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, प्लवंग. ह्या प्लवंगाची निर्मिती ह्या पोर्शन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणून इथं माशांसाठी खाद्य मोठ्या प्रमाणावरती होत असेल तर ह्या भागामध्ये मत्स्य मोठ्या प्रमाणावरती काय होतात, मत्स्य क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती, मासे आकर्षले जातात आणि तिथं मत्स्य क्षेत्र तयार होतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झाली आहे. त्याचं कारण पण तेच आहे, कारण वातावरण जर बघितलं, उष्णकटिबंधीय उबदार वातावरण आहे. उष्णकटिबंधीय उबदार वातावरण आहे. सूर्यप्रकाश आतमध्ये जातोय सागरी पृष्ठभागावरती, ह्या पोर्शन मध्ये पोहोचतोय सूर्यप्रकाश. खंडांत उतार असेल किंवा भूखंड मंच असेल, ह्या भागावरती सूर्यप्रकाश पोहोचतोय. सूर्यप्रकाश पोहोचल्यामुळे ज्या काही हरित वनस्पती आहेत, जे काही प्लॅंक्टॉन्स आहेत, जे प्लॅंक्टॉन्स किंवा प्लवंग माशांसाठी खाद्य म्हणून वापरले जातात, ह्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावरती होते ह्या एरियामध्ये. आणि ह्या एरियामध्ये जर माशांसाठी खाद्य मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असेल तर मासे त्या भागामध्ये आकर्षिले जातील. त्याच्यामुळे मासेमारी विकसित झाली आहे उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये. दुसरी गोष्ट बघा, इथं जर बघा, उष्ण आणि शीत समुद्र प्रवाहांच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. ही गोष्ट तितकीच बरोबर आहे. ह्या पोर्शन मध्ये जर बघितलं तुम्ही, जपानची पूर्व किनारपट्टी बघा, ओरोशिओ आणि कुरुशिओ हे उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात. त्याच्यानंतर तुम्ही कॅनडाच्या उत्तरेला बघा, न्यू फाउंडलँड म्हणून एरिया, ह्या न्यू फाउंडलँड वरून उत्तरेकडून येणारा लॅब्राडॉर करंट आहे, दक्षिणेकडून येणारा नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट,
हा उष्ण प्रवाह आहे आणि हा लॅब्राडॉर शीत प्रवाह आहे. ह्या उष्ण आणि शीत प्रवाहामुळे काय होतंय, त्या भागामध्ये वनस्पती खाद्य मोठ्या प्रमाणामध्ये, वातावरण उबदार बनतंय, वनस्पती खाद्य मोठ्या प्रमाणावरती निर्माण केलं जातं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या एरियामध्ये जिथं ह्या दोन समुद्री प्रवाह एकत्र येतात, आजूबाजूला येतात, त्या ठिकाणी माशांच्या प्रजननासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते. म्हणून इथं सुद्धा, ह्या एरियामध्ये सुद्धा वनस्पती खाद्य मोठ्या प्रमाणावर आणलं जातं, जिथं मासेमारी ह्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे कॅनडाच्या उत्तरेकडे, थोडं पूर्व बाजूला बघा, कॅनडाच्या उत्तरेकडे न्यू फाउंडलँड म्हणून एरिया आहे. त्याच्यानंतर जपानच्या पूर्व किनारपट्टीवरती जर किंवा जपानच्या थोडंसं उत्तरेला बघितलं तर ओयोशिओ आणि कुरुशिओ हे दोन करंट आहेत, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी विकसित झाली आहे. म्हणजे हे काय असतील, हेही विधान बरोबर असेल. पण इथं जर बघितलं अशी अ आणि ब, अ आणि क, ब क ड ही विधानं बरोबर आहेत, पण आपल्याला अ ब क वाला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहेत. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्वाची आहे, हे विधान चुकीचं असेल, कारण सागरी मासेमारी सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 11 घेऊयात. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप, पॉप्युलेशन पिरॅमिड, ह्याचा अर्थ काय, डेव्हलपिंग नेशन्स, डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये जो काही पॉप्युलेशन पिरॅमिड आहे, लोकसंख्येचा जो काही स्तूप आहे, तो कशा प्रकारचा असेल बघा. विकसनशील देशामध्ये 0 ते 6 वयोगट, 6 ते त्याच्यानंतर 15 वयोगट, 15 ते 30 वयोगट, हा जो काही तरुण आणि बालक वर्ग आहे, ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असेल, ह्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असेल. हे बेसमेंटला येतील, हे पायाला येतील. तर ह्यांची संख्या जर जास्ती असेल तर पाया कसा असायला पाहिजे, पाया रुंद असायला पाहिजे ह्या पिरॅमिडचा. विकसनशील देशामध्ये भारताची कंडिशन घ्या, भारतामध्ये तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, बालकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, तर बेसमेंट कसा असायला पाहिजे, हे बेस रुंद असायला पाहिजे. वयोवृद्ध लोकांची संख्या हळूहळू कमी होत गेली आहे. वयोवृद्ध लोक म्हणजे ह्या शिखराकडचा भाग असेल, वयोवृद्ध लोकांची संख्या कमी असेल आपल्याकडं, तर हा जो काही शिखराचा भाग आहे तो कसा असायला पाहिजे, अरुंद असायला पाहिजे. म्हणजे पाया रुंद असायला पाहिजे, शिखर अरुंद असायला पाहिजे. हा जर पर्याय बघितला, इथं रुंद पाया इथं आहे, रुंद पाया इथं आहे, पण इथं अरुंद आहे, हे पण सॉरी इथंही रुंद आहे. पण पर्याय क्रमांक जर 3 बघितला तर रुंद पाया आणि अरुंद माता हा पर्याय क्रमांक 3 विकसनशील देशामध्ये जो काही पॉप्युलेशन पिरॅमिड आहे त्याच्यासाठी योग्य पर्याय असेल. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 12 घेऊयात. खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय अ काय, विधान अ काय सांगताय, भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे. बरं, चला ठीक आहे, बघूयात पुढं. विधान ब काय सांगताय, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. पण जर तुम्ही ही आकृती बघितली, ही डायग्राम जर बघितली, भारताचा राजकीय नकाशा जर बघितला, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती डिग्री आहे, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8 डिग्री 4 मिनिट उत्तर आहे. त्याच्यानंतर तो कुठपर्यंत आहे, 37 डिग्री, किती 37 डिग्री 6 मिनिट उत्तर आहे. किती 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. म्हणजे भारत उत्तरेपासून अक्षवृत्तीय विस्तारामध्ये दोन्ही बाजूला काय आहेत, उत्तर आणि उत्तर. म्हणजे भारत उत्तर गोलार्धात आहे, दक्षिण गोलार्धात जाण्याचा संबंध नाही. कारण दक्षिण गोलार्ध कुठे होतंय, 0 डिग्रीच्या दक्षिणेला, विषुववृत्ताच्या दक्षिणेला. भारत उत्तर गोलार्धामध्ये 8 डिग्री उत्तर ते 37 डिग्री उत्तर हा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. दक्षिण गोलार्धात जाण्याचा काही प्रश्नच नाही. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट काय सांगितली, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार किती सांगितलं त्यांनी, 7500 पेक्षाही जास्त आहे. पण इथं जर बघितलं, भारताचा दक्षिणोत्तर विस्तार 3214 किलोमीटर आहे. 7000 किलोमीटरचा काही प्रश्न येतो का, नाही. म्हणजे ही दोन्ही विधानं काय असतील, दोन्ही विधानं चुकीची असतील. विधान अ आणि ब दोन्ही विधानं काय चुकीची आहेत. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नावरती येऊयात. थोडासा प्रमोशनचा भाग, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. सध्या आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा ज्यांचा अभ्यास व्यवस्थित चांगला झाला असेल त्यांच्यासाठी एक फायनल टच, शेवटची टच म्हणून इथं जर बघितली इथं, तर ह्या पोर्शनमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी हे जे काही एक 10 तासांची आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे, ती एकदम किरकोळ दरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जेवढे काही घटक आहेत सगळे घटक ह्या 10 तासामध्ये आपण कव्हर केलेत.
मागच्या वर्षीही 2020च्या पूर्व परीक्षेला बऱ्याच मुलांना, ऑलमोस्ट सगळ्याच मुलांना ह्याचा फायदा झालाय। ही राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी फास्ट ट्रॅक बॅच आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी काही मोठी बॅच आहे 56 लेक्चरची, ती सुद्धा उपलब्ध आहे, ती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता। त्याचबरोबर जे काही माझे मित्र आहेत, विद्यार्थी मित्र आहेत जे आता संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करतात, संयुक्त गट ब असेल क असेल, त्यांच्यासाठी संपूर्ण भूगोल संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क साठी ज्यांनी मागच्या वेळेस कंबाईनला ही बॅच केली आहे त्यांना विचारा एकदा अनुभव। त्या मुलांचे 12-13 मार्क्स आलेत 15 पैकी। इथंही राज्यसेवेला सुद्धा मुलांना 15 पैकी 12-13 मार्क्स आलेत ह्या दोन्ही बॅचेस। आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी काही मोठी बॅच आहे 56 लेक्चरची बॅच आहे, ती बॅच सगळ्यांसाठी उपयुक्त आहे। तुम्ही जर बॅच घेतली नसेल, परचेस केली नसेल तर नक्की परचेस करा। चला पुढच्या प्रश्नाकडे येऊयात। प्रश्न क्रमांक 13 वरती जाऊयात। खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा। विधान अ काय सांगतंय? हिमालयातील नद्या आहेत, हिमालयातील नद्या अनेक रांगा शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात। बरोबर आहे, कारण विधान जर बघितलं, ह्याचं साधं एक्झाम्पल घ्या। ज्यावेळेस आपल्याला अशी विधानं येतात, अशी विधान आपण पाठ करू शकत नाहीत, कुठल्या पुस्तकामध्ये नाहीयेत, आपल्याला त्याच्या उदाहरणावरून हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे हे बघावं लागेल। ह्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय? गंगा नदीचं उगमस्थान गंगोत्री आहे, साधारणतः 7,000 मीटरच्या जवळजवळ उंचीवरती। हे कुठं आहे? हे बृहद हिमालय। गंगोत्री हे जर ठिकाण बघितलं, गंगोत्री हे ठिकाण कुठं आहे? बृहद हिमालयामध्ये आहे, ज्याला आपण आउटर हिमालय म्हणतो। हिमालयाची जी मुख्य रांग आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर परत दक्षिणेला कोण आहे? मध्य हिमालय, लेसर हिमालय, त्याच्यानंतर परत कोण आहे? शिवालिकच्या रांगा आहेत। इथं जर गंगा नदीचं उगमस्थान असेल, गंगा नदी मैदानी प्रदेशावरती येण्यासाठी बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक पार करून गंगा नदी हरिद्वारला उतरते मैदानी प्रदेशावरती। हे जर ह्याचं एक्झाम्पल असेल, गंगोत्री घ्या, यमुनोत्री घ्या, अशी बरीच उदाहरणं तुम्हाला सांगता येतील। ह्या उदाहरणावरून काय कळतंय? विधान अ बरोबर आहे, विधान अ बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरी विधान काय सांगितलंय? प्रायद्वीपीय नद्या म्हणजे काय? ज्या भारतीय द्वीपकल्पावरती आहेत, ज्या नद्या कुठे आहेत? भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती आहेत। ह्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरच्या ज्या काही नद्या आहेत, ह्या नद्या कुठून वाहत आहेत? ह्या नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खचदऱ्यातून वाहतात। ज्यावेळेस हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हळूहळू गोंडवाना भूमीकडून वेगळा होऊन उत्तरेकडे वाहत होता, त्यावेळेस ह्या ह्याच्यावरती बऱ्याच ताणजन्य हालचाली झाल्या। कुठल्यात? ताणजन्य हालचाली आहेत। ह्या ताणजन्य हालचालीमुळे काय झालंय? ह्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशावरती वेगवेगळ्या खचदऱ्या निर्माण झाल्यात। वेगवेगळ्या काय निर्माण झाल्यात? खचदऱ्या निर्माण झाल्यात। ह्या खचदऱ्यांमधून सध्या नद्या वाहत आहेत। ह्याचं जर एक्झाम्पल घेतलं, भारत आणि महाराष्ट्रासाठी खचदऱ्यातून वाहणाऱ्या नद्यांचं एक्झाम्पल घेतलं, नर्मदा नदी खचदरीतून वाहते। महाराष्ट्रामध्ये आलात तर तापी नदी खचदरीतून वाहते। ही जी काही उदाहरणं आहेत, ही उदाहरणं काय सांगताय? विधान ब सुद्धा योग्य आहे, म्हणजे दोन्ही विधानं योग्य आहेत। विधान अ आणि ब दोन्ही विधानं कशी आहेत? दोन्ही विधानं योग्य आहेत। पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। त्याच्यानंतर सोपा प्रश्न विचारला गेलाय। प्रश्न क्रमांक 14 वरती येऊयात। पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कुणाची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश ही कोणत्या प्रकारच्या पावसाशी संबंधित आहेत असा प्रश्न विचारला गेला। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण झाला हे कळते आपल्याला। मग आपल्याला बघावं लागेल की महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस कोणत्या प्रकारचा आहे। जर महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस बघितला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध पर्जन्य पडतं। कुठल्या प्रकारचं? प्रतिरोध पर्जन्य। आणि प्रतिरोध पर्जन्यावरती आपला युट्यूबला एक 20-25 मिनिटाचा प्रॉपर व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यात। समुद्राच्या बाजूला प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय? समुद्र किनारपट्टीला समांतर एखादी जर डोंगर रांग असेल, पर्वत रांग असेल, समुद्रावरून येणारं जे काही बाष्पयुक्त वार आहे त्या डोंगर रांगेला किंवा पर्वत रांगेला अडलं जात असेल आणि त्याच्यामुळे जर पाऊस पडत असेल, त्याला आपण प्रतिरोध पर्जन्य म्हणतो, त्याला आपण उठावाचे पर्जन्य म्हणतो, त्याला आपण पर्वतीय पर्जन्य म्हणतो। काय म्हणतो? पर्वतीय पर्जन्य, उठावाचे पर्जन्य किंवा प्रतिरोध पर्जन्य किंवा ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो आपण त्याला। त्याच्यामुळं ह्याचा पर्याय क्रमांक किती बरोबर असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 घेऊयात। खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? कोणत्या प्रदेशाची वैशिष्ट्ये दिली आहेत? काय सांगितलेत? वैशिष्ट्ये सांगितलेत। पहिलं वैशिष्ट्य जलवाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, नारळाचं उत्पादन घेतं, मासेमारीसाठी अनुकूल आहे, पर्यटकांसाठी अनुकूल आहे किंवा पर्यटकांसाठी। हा पिक्चर बघितला तर लगेच लक्षात यायला पाहिजे ही जी काही वैशिष्ट्ये दिली आहेत ही कोणत्या
भागाची कोणत्या भौगोलिक विभागाची वैशिष्ट्ये आहेत आपल्याला सरळ लक्षात येईल. नारळाचं उत्पन्न आहे म्हणजे किनारपट्टीचा भाग आहे, किनारपट्टीचा भाग आहे. मासेमारी आहे म्हणजे किनारपट्टी आहे. पर्यटकांसाठी आकर्षक बीच आहेत, पुळण आहेत म्हणजे किनारपट्टीचा भाग आहे. परत काही अंतर्गत जलवाहतूक केली जाते किनारपट्टीच्या भागावरती, म्हणजे जलवाहतुकीसाठी तो भाग सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे कोण असेल? किनारवर्ती प्रदेश असेल, कोस्टल एरिया असेल. कोस्टल पूर्व किनारपट्टी असेल, पश्चिम किनारपट्टी असेल, कुठला भाग आहे? हा किनारपट्टीचा भाग आहे, किनारवर्ती भाग आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, हे सगळे प्रश्न होते राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये आलेले. ह्या सगळ्या प्रश्नांवरून तुम्हाला डेफिनेटली मी आशा करतो की अभ्यासाला तुमच्या एक गायडन्स मिळेल. ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झाला त्यांना एक रिव्हिजन टाईप हा व्हिडिओ ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या ज्या काही वेगवेगळ्या बॅचेस आहेत, राज्यसेवा पूर्व परीक्षा रेग्युलर बॅच आहे, फास्ट ट्रॅक बॅच आहे, संयुक्त परीक्षेची बॅच आहे. ह्या बॅच एकदा बघा, परचेस करून एकदा ऑनलाईन ह्याचा शिकवण्याचा अनुभव घ्या तुम्ही. बऱ्याच जणांना फायदा झालाय, तुम्हालाही येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. या व्हिडिओला सोबत लाईक करा, कमेंट करा. आता पुढल्या व्हिडिओला भेटेपर्यंत थांबूया तिथंच. धन्यवाद.